अरे देवा, कसला विचार चाललाय एवढा? काय विचार करताय? काय नाही, असंच विचार करत होतो. काय असंच विचार करत होतो ग. लग्नाच्या अगोदरची माझी लाईफ कशी होती आणि लग्नाच्या नंतरची. कशी लय गोड वाटत होतं ना लग्नाच्या अगोदर. कशी काय? नाही, तसं नाही, वाईट असं होतं, ते पण दिवस चांगले नव्हते. आता आता कशी आहे? त्यावेळी पण कामाला जायचो, आता पण आताचे कामाला दिवस जातो. कसे आहेत लग्नानंतरचे? छान. तुझ्याबरोबर राहण्याला तर थोडंच नाही ग. एकदम असे काय आताचे दिवस आहेत. लग्न खरंच तुम्ही पण सगळ्यांनी लग्न करा बिंदास. अहो लग्न म्हणजे काय तुम्हाला? अगं अगं चांगलं बोलतो ना मी आता ना. अरे देवा, अगं लग्न सगळ्यांनी करायला पाहिजे. लग्नाचे दिवस चांगले असतात. लग्न केल्यावरती बायको आपल्याला गरम गरम जेवायला देते. नाही मग दगड माती देते. सकाळचा चहा उठल्या देते. आंघोळीला गरम पाणी देते. एक काम करा ना, कपडे बिपडे आपले एकदम चकाचक इस्त्री सहित नाही. सगळं ओके. मी काय अहो म्हणते, बायको म्हणजे एकदम मी काय म्हणते, आता जर तुमचा एवढा प्रॉब्लेम झालाय, लग्नानंतर लय त्रास होत असेल, जायचं गावा बिवाला बघायचं, सांगायचं गावाला एखादी पोरगी बिरगी बघा अजून चांगली. काय फरक पडतोय? तसं पण तुम्ही म्हणताय ना लग्न अगोदर तर लय पोरी मागं लागल्या होत्या, मग त्या पोरी बसल्या असतील वाट बघत. काय नाही? आता काय बोलू शकतो या सगळ्यांना? एक घोडचूक आज किती महागात पडली मला. कोणती असं आता काय जे आहे ते झालं गेलं. कोणती काय एवढं आता मनाला लावून घेण्यासारखं नाही. कोणती घोडचूक केली? चुका तुम्ही अय्यो. नाही काय नाही, असं काही विशेष नाही. नाही पण झालं म्हणून गावाला काय? जायचं सांगायचं लोकांना एखादी पोरगी बघा, मग ते लोक पोरगी बघते, मग त्याकडे लगीन करून टाका. आणि तुम्ही तर म्हणता ना पुरी माझ्या लाईन लावून अशा वाट बघत बसतो त्या कटोरा घेऊन. अय्या ग, आणि किरणची मागं लई पुरी लागल्या होत्या आणि किरण्यात 17-60 पुरी बघत होते लग्नाच्या अगोदर. मग कशाला आमच्या इकडे आला तरमडत? नाही चांगलं झालं माझं, मला काय तसं वाईट नाही झालंय ना. चांगलं आतापर्यंत अजिबात म्हणजे काय असं म्हणजे असं सगळं सुखातच नसतं दिवस. तूप आणि रोटी दोन्ही खातो रोज. परमेश्वरा देवा, ज्याला मिळतं त्याला कळत नाही. अगं त्याला मिळतं त्याला कळत नाही. मग तो म्हणतो बया मला असं मिळायला पाहिजे होतं, तसं मिळायला पाहिजे होतं, माझं वाटोळं झालं, माझं यावून झालं, म्हणजे त्याहून झालं. आता बघा पोरांना पुरी तरी भेटतं का लग्नाला? अगं पण मी तर असं बोललोच नाही की माझं वाटणं झालं किंवा वाईट झालं. आता झाली माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. सगळे एकदम. पण तरी पण तो विषय कुठला विषय? असं माझं बदललं, तसं माझं बदललं, असं माझं जसं काही मोठा राजा होणार होता, एका दुसऱ्या पोरी संग लगीन करून माडी बांधायचा होता. नको ते दिवस नको आठवायला. बेकार वाटतं मला. दहा माळ्याची माडी बांधली असते आहे काय? लय वाईट वाटतं. कहा गए वो दिन. अगं असा विचार करायचा की देवानच मला पाठवली. हा देवाने तुला पाठवली आणि कोण तुम्हाला बघताय नाही तर? देवाने पाठवली आणि तर देवाचे उपकार मानायचे जरा. नाही असं आहे जे आहे तर काय. गलास उचलायचा माहिती नाही, चहा करायचा माहिती नाही, मीठ कुठे आहे माहिती नाही, त्यात कुठे आहे माहिती नाही. नखरे किती. असं केलं असतं, तसं झालं असतं, अशी पोरगी भेटली असती आणि माझं असं झालं लग्न अगोदर माझे असे दिवस. अरे ते रोज बघायचं तेव्हा पोरांसमोर तेच लेक्चर, दुसऱ्यासमोर तेच लेक्चर. नाही तसं म्हणायला पाहिजे होतं, पण आम्ही काय नाही बोलत बरं कसं. बोलायचं ना, बोल जा.
नाही कुठं तुमच्या नादाला लागायचं, माझं माझं मी जेवण बनवते, वैताग आला इथं. अगं पण मी एवढा वेळ झाला तुझ्याशी चर्चा करतोय, तुझ्याबद्दल एक वाईट गोष्ट बोललो मी? मग सगळं कोणाबद्दल? चांगलंच तर बोलतोय. आणि माझी बाई एवढी गुणाची, आणि काय तिचं काम, आणि काय तिचं कौतुक. वा वा वा. सकाळी उठल्यानंतर आता किती कौतुक करू. गरम पाणी देते, चहा देते, नाश्ता देते. तुमचं नशीब मशेरे घासणारी बायको नाही भेटली. नशीब. नंतर जेवण बनवाय गेली, घासली मशेरे. टॉयलेटला गेली, घासली मशेरे. चहा बनवला, घासली मशेरे. भांडी घासायला गेली, घासली मशेरे. तुम पाहुणे आले, घासली मशेरे. नशीब आहे का? अगं ती मशेरीवालीच चांगली असं मला म्हणावं लागेल, कारण मशेरी घासली, चहा आणून देते. मशेरी घासली, पाणी ठेवती सकाळ सकाळी. मशेरी घासली, जेवण तर मस्त पैकी. वा वा वा, छान. मशेरीत खाजा. हा हा हा. शी. असं नका, काय जे हाय ते हाय. आडला हरी घरी गाढवाचे पाय. असू दे आता कोण काय. काढव? अगं तसं नाही मी म्हणलं तुला. अगं एक म्हण आहे अशी देवाची. अगं तुझ्याबद्दल नाही विषय. नाही, माझं जेवण बनवते. अगं तुझ्याबद्दल नाही मी काय बोललो. अगं एक अशी म्हण आहे. बरोबर, ठीक आहे.